महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला। सलग तिसऱ्यांदा मोदी वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात। निवडणुकीच्या 7व्या टप्प्यामध्ये 1 जूनला मतदान होणार। पंतप्रधान मोदींकडून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी काशी कोतवाल बाबा कालभैरव मंदिरामध्ये पूजा। योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती। मनोज जरांगे पाटील 4 जूनला पुन्हा एकदा उपोषणाला बसणार। मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू करणार। राज्यामध्ये होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या। शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली। मुंबईमधील घाटकोपरमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो। रोड शोच्या नियोजनाबाबत मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मार्गदर्शनाखाली बैठकीला मनोज कोटक, राम कदम, मंत्री सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याण पश्चिममध्ये जाहीर सभा। कल्याण पश्चिमेमधील काही भागात वाहतुकीमध्ये बदल। वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी। ठाकरे गटाच्या प्रचार रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा। आता पीएफआय सिमी अल कायदाचे लोक मातोश्रीमध्ये बिर्याणी घेऊन जातील। नितेश राणेंची ट्विट करत ठाकरे गटावर टीका। नितेश राणेंना पेड आरोप करण्यासाठी भाजपने ठेवलंय। ठाकरे गटाच्या अनिल परब यांची टीका। तर भाजप घातपातही घडवू शकते। अनिल परब यांचा भाजपवर गंभीर आरोप। नितेश राणेला आरोप करण्याशिवाय काही काम नाही। तो पेड आरोप करण्यासाठी त्याला ठेवलेला आहे। पाकिस्तानचा झेंडा जर कोणी आणला असेल त्याच्यावर मी कडक कारवाई करा। अशा देशद्रोहांना सोडू नका। कदाचित हे लोक अशा प्रकारचा घातपात पण घडवू शकतात। नितेश राणेंसारख्या बोगस माणसावर बोलणार नाही। सरकार आहे तोपर्यंत नितेश राणेंनी मजा करावी। ठाकरे गटाच्या सुनील राऊत यांचा नितेश राणे यांच्यावर निशाणा। नितेश राणे सारख्या बोगस माणसाला मी उत्तर देणं योग्य नाही। ज्यावेळी 2-4 महिने त्यांचं काही सरकार आहे तोपर्यंत त्यांनी मजा मारावी। नवी मुंबईमध्ये नरेश मस्केंच्या प्रचारार्थ महायुतीची रॅली। नरेश मस्केंच्या प्रचार रॅली दरम्यान मनसेचं कार्यालय बंद। मनसेचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता रॅलीमध्ये सहभागी नाही। आगरी सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर। नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये आगरी सेनेची मोठी ताकद। भाजप आमदार संजय केळकरांनी आगरी सेनेचे आभार मानले। राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं नाव घेतलं। याच आनंदामध्ये सुषमा अंधारे हवेत उडायला लागल्या। मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचा सुषमा अंधारे यांना टोला। ते तर हवेमध्ये उडतायत। त्यांना तर इतकं प्रसन्न आणि इतकं उत्साह त्याच्यामध्ये जे आलेलं आहे की राजसाहेबांनी त्यांचं नाव घेतलंय। त्याच्यामध्येच ते स्वतःचा विजय समजून घेत आहेत। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। विशाल पाटील की संजय काका पाटील सांगलीमध्ये खासदार कोण होणार? रमेश जाधव आणि गौस मुलाणी यांच्यामध्ये पैज। युनिकॉर्न आणि बुलेट गाडीच्या पैजेची सांगलीमध्ये जोरदार चर्चा।